शहापूर तालुक्या येथील गर्दीचे एकमेव स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक ओळखले जाते. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोगळ आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका स्थानिक नागरिक व प्रवाशांना बसत आहे. स्थानक परिसरात एकमेव जुने फाटक रेल्वेने संरक्षण भिंत उभारून बंद केल्यामुळे हजारो नागरिक आणि प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आसनगाव परिसराचा झपाट्याने विकास होत असून प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल नसल्यामुळे अनेकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सुरक्षित व सोयीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली असली तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. उड्डाणपूल नसल्यामुळे स्थानिक वाहनचालक आणि चाकरमानी प्रवाशांना तब्बल 3 ते 4 किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. हनुमान मंदिराजवळील रस्ताही रेल्वेने बंद केल्याने शिवाजी चौकातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली असून अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे. जुने फाटक बंद केल्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या नागरिकांना 1 ते 1.5 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. शिवाय स्थानकावरील जिने ओबडधोबड असल्याने महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना चढ उतार करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी या संदर्भात अनेकदा निवेदन दिले आहे असून माजी खासदार कपिल पाटील यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. आपल्या सौम्यत आहेत आसनगावचे नागरिक व पत्रकार प्रशांत गडगे. प्रशांतजी, आसनगाव पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला जो 4 किलोमीटरचा जो फेरा मारायला लागतो त्या मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य त्या कारभाराबद्दल आपण काय सांगाल आणि त्यावर आपण नागरिकांनी किंवा प्रशासनाने काय उपाययोजना केली पाहिजे त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर आसनगाव रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेचं एक ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे. परंतु सध्या आसनगाव स्टेशन परिसरात जो बकालपणा वाढलेला आहे या सगळ्या प्रकाराला मध्य रेल्वेचं प्रशासन जबाबदार आहे. तिथं नियमित होणारी वाहतूक कोंडी आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आसनगाव ग्रामस्थ आसनगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी एक उड्डाणपूल किंवा आम्हाला अंडरपासची मागणी करत आहोत. परंतु रेल्वे प्रशासन आमच्या या मागणीचा कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. त्यामुळे आज आसनगाव पूर्वेतून जर स्टेशनला एखाद्या वाहनानं जायचं असेल तर आम्हाला कमीत कमी जो रस्ता आहे तो 4 किलोमीटरचा असा उलटा फेरा मारून परिवार हॉटेलच्या मार्गाने आसनगाव पश्चिमेला यायला लागतो. त्यामुळे नागरिकांचे, वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. यावर आता लवकरच रेल्वे प्रशासनाने तोडगा काढावा अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीचे आता लवकरच एक संघर्ष समिती आसनगावकर तयार करणार आहेत आणि तिच्या माध्यमातून आम्ही आता या आरपारच्या लढाईसाठी तयार झालेलो आहोत. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.